भाई गॅस सध्या अवेलेबल आहे ना? ना गॅस ना पारंपरिक तुम्ही चूल केलं लाकडा खंयच्यान हाडटात? आता आता महाराष्ट्राच्या नाटकां खूप त्रास जाता तुमका गॅस नसतो कणी? असं टाइम वयता वजा वजांक काय म्हणता? असं टाइम वयता ओके ह्याचं चूल केन्नाच्यान हे केली? ती झाली 8 दीस जाली कितें सांगू सोदता सरकाराक गॅस उपलब्ध करचे काय? ना बेगी येवपाचे गॅस ओके आज या पालिया प्रसिद्ध भज्यासाठी जे हॉटेल आहे लहानसं घरगुती भजी मिळतात आणि हे प्रसिद्ध हॉटेल या ठिकाणी पेडणे तालुक्याच्या विविध भागातून भजी खाण्यासाठी खास लोक येतात, ग्राहक येतात आणि या हॉटेलमध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही अधूनमधून या हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून येतो खास भजी खाण्यासाठी. मात्र या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून गॅसचा टंचाई असल्याने जे गॅस व्यावसायिक सिलेंडर म्हणून हॉटेलसाठी दिले जातात ते मिळत नसल्याने आज या हॉटेलाची सुद्धा दयनीय परिस्थिती झालेली आहे. त्यांना चुलीवर ही भजी भाजावी लागतात, त्यामुळे ग्राहकांना तात्काळ इथं थांबावं लागतं. हे प्रसिद्ध असं भज्यासाठी हॉटेल आहे आणि त्या अनुषंगाने पेडणे तालुक्यातही विविध हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, त्यांनाही व्यावसायिक सिलेंडर न मिळाल्या कारणाने त्यांनी अनेक जे पदार्थ खाद्यपदार्थ आहे विविध प्रकारचे जे डिशेस बनवतात ते त्यांनी काही प्रमाणात त्यांना खात्री लावलेली आहे. चांगल्या पद्धतीचं खाणं त्यामुळे खवय्यांना मिळत नसल्याने त्याची खंत या ग्राहकांना आहेच. सरकारने यासाठी जे व्यावसायिक सिलेंडर आहे त्यांची पुरवठा पेडण्यासाठी करावा अशी मागणी मी या माध्यमातून करतो.